काय झालं की आज नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि नगरविकास मंत्रीसुद्धा एकनाथ शिंदे साहेब आहेत. जर प्रोटोकॉल पद्धतीने जर जायला लागलं तर प्रोटोकॉलच्या हिशोबाने जे काही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना बोलवणे हे अविभाज्य घटक आहे. म्हणजे पालकमंत्र्यांचं बोलायलाच पाहिजे आणि पालकमंत्र्यांचं नाव त्याच्यावर असायलाच पाहिजे आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते काही कार्यक्रमांचे मोठ्या कार्यक्रमांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी आता मी ऐकलं असं की ज्यावेळेस गणेश नाईक पालकमंत्री होता तेव्हा या नवी मुंबई महानगरपालिकेला त्यांचे नाव चालत होते आणि त्यांच्या नावाने सर्व ते उद्घाटन वगैरे करायचे. आत्ताच त्यांना हे आता नवीन कमिटी आल्यापासून नवीन महापौर उपमहापौर आल्यापासून आताच येते की ह्याने असं काहीतरी हे केलं की गणेश नाईकाचं निमंत्रण पत्रिकेवरती गणेश नाईकाचं नाव ठेवायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं नाही. आणि या बाबतीत प्रशासन आणि त्यांच्यामध्ये महापौरांनी यांच्यामध्ये सुद्धा काही गोष्टीची खडाजंगी झालेलीच आहे आणि त्या पद्धतीने प्रशासनाने स्वतः काही गोष्टीचं स्वतःचं पण नाव आयुक्तांनी टाकलेलं नाही आहे कुठल्या निमंत्रण पत्रिकावरती. तर आमची मागणी असणारच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काय कार्यक्रम पालकमंत्र्याचा जो अधिकार आहे त्या अधिकारामध्ये राहून एकनाथ शिंदे साहेबांचं नाव या निमंत्रण पत्रिकेवर यायला पाहिजे आणि पालकमंत्री म्हणून त्यांचा जो हक्क आहे त्यांच्या हस्ते या सर्व गोष्टीचं उद्घाटन व्हायला पाहिजेत. एका अर्थाने इथे आता काय चला या गणेश नाईक कंपनीला आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची नावाची ॲलर्जी झालेली आहे. ठीक आहे, बघू यांची ॲलर्जी कशी काय कमी करायची. आम्ही पण त्या गोष्टीतून प्रयत्न करतोय. उद्या वेळ आली तर या गोष्टीमध्ये आम्ही नगरविकास खात्याला पण या बाबतीमध्ये पत्र देणार आहोत.